बातमी पंढरपुरातनं विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा सांगितल्याचा दावा होतोय। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा सांगितली गेली। राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीनं ट्विट करत हा दावा केलाय। राहुल सातपुतेनं पंढरपूर मंदिर समितीकडे या प्रकरणी तक्रार केली। चौकशी करून योग्य कारवाई करू आणि यापुढे मंदिरात मराठीतूनच पूजा होणार अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। पंढरपुरातील तुलसी अर्चना पूजेचा अनुभव आता महाराष्ट्राच्या आद्य देवताच्या दरबारात देखील हिंदी सक्ती। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे तुलसी अर्चन पूजेचं आयोजन होतं। माझ्या कुटुंबानं त्यात सहभाग घेतलेला। समितीच्या तुकाराम भवनामध्ये साधारण 30 ते 35 कुटुंब पूजेसाठी जमली होती। समितीतर्फे एक गुरुजी स्टेजवर बसून सर्वांना सूचनांच्या माध्यमातून पूजा घडवत होते। सुरुवातीला सूचना मराठीत दिल्या। तेवढ्यात या 30-35 कुटुंबापैकी एक कुटुंब म्हणालं की त्यांना मराठी कळत नाहीये, म्हणून पूजा हिंदीत घ्यावी। गुरुजींनी लगेच हसत हसत होकार देऊन संपूर्ण पूजा हिंदीत सुरू केली। आपण महाराष्ट्रात आहोत, आमच्या कुटुंबाला हिंदी कळत नाही, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे, त्यामुळे कृपा मराठी भाषेत सूचना द्या। पण त्यावर गुरुजी माझ्यावर चिडले। माईकवरूनच म्हणाले, या माणसाचा काही विषय आहे? सिक्युरिटी आणि समितीवाले इकडे या आणि या माणसाशी बोला, त्याशिवाय पुढे पूजा सुरू करता येणार नाही असं म्हणून त्यांनी माईक बंद केला। तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे। मंदिरामध्ये हे पांडुरंग, भगवान पांडुरंग हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि या ठिकाणी प्राधान्याने मराठीचाच वापर केला जातो। परंतु पंढरपूरचे भाविक हे परराज्यातून, दुसऱ्या देशातून सुद्धा येत असतात, त्यामुळे त्यांना समजेल त्या भाषेत सुद्धा आपण माहिती देत असतो। निश्चितच या घटनेची मंदिर समितीने गांभीर्याने दखल घेतलेली आहे।